चिंचवडच्या मोशी परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडलाय। भरधाव कंटेनरनं 7 ते 8 4-चाकी वाहनांना धडक दिली आहे। या अपघातात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही समोर आले आहे। कंटेनर बोऱ्हाडेवाडी परिसरात पोहोचताच चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि त्यानंतर सुसाट वेगाने धावणाऱ्या कंटेनरनं समोरून जाणाऱ्या 4-चाकी वाहनांना लागोपाठ धडक दिली आहे। तसंच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांनाही कंटेनरची जोरदार धडक बसली आहे। त्यामुळे अनेक वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की कंटेनर समोर येणारे प्रत्येक वाहन उडवत तो पुढे सरकत होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, हा अपघात कधी झाला आणि वाहन चालकाला ताब्यात घेतलंय का? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे नाशिक महामार्गावरती मोशी परिसरात हा संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली आहे। बोराडेवाडी परिसरात खरं तर कंटेनर पोहोचतात त्या कंटेनर चालकाला खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर कंटेनर चालकाने 1-2 नव्हे तर 4 ते 5 गाड्यांना त्यांनी टक्कर दिलेली आहे। मोठी टक्कर खरं तर गाड्यांना दिलेली आहे। याच्यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। जखमींना खरं तर खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। मात्र हा जो कंटेनर चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं तेथील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी प्रथमदर्शी सांगितलंय। मात्र या जो कंटेनर चालक आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्याची मेडिकल टेस्ट करण्यासाठी खरं तर पोलिसांनी त्याला आता सरकारी हॉस्पिटल पर्यंत नेलेलं आहे। मात्र यात आता काय निष्पन्न होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र ही जे अपघात झालाय यामध्ये जे जखमी झाले त्यांची जी प्रकृती आहे काहींची चिंताजनक जरी प्रकृती असली तरी काहींची प्रकृती सुधारताना दिसून येते। बरं, धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।